नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहोचला असतानाच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चा बांधणी केली जात आहे। दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा मोठा षडयंत्र रचलं गेलं होतं असं समोर आलंय। एक्सटिक ऑपरेशनमधून हा धक्कादायक खुलासा समोर आलाय। याबाबतचा अहवाल आता गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय। काही दिवसापूर्वीच ही माहिती समोर आली होती, ज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी सरकारमधून मंत्री एकनाथ शिंदेंना अडकवण्याचा कट शिजला होता। दोघांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं असंही समोर आलं होतं। महाराष्ट्राच्या महापोलीस संचालकांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खोट्या यूएलसी घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलाय आणि त्याचबरोबर असा अहवालही सादर करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या निवृत्त डीजीपी रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात ही बाब उघड झाली आहे। मुंबईचे माजी डीजीपी संजय पांडे यांनी 2016च्या यूएलसी घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचला होता। गेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी ही माहिती समोर आली होती। याबाबत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केलाय। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एसआयटी प्रकरण या तपास करण्यात आली होती असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।